पावसाचे दिवस आहेत. सारखा पाऊस येतोय, जातोय. केवढं भयानक अशा पद्धतीचा हा पाऊस चालू आहे आणि आकाश ढगांनी पूर्ण भरलेलं आहे. या ठिकाणी आमचा हा शेरीच्या माथ्याचं शेत. या शेतावरून आम्ही आता आपण जिथं भात लावायचं तिथं चाललेलो आहे. अतिशय पाऊस झालेला आहे, त्यामुळं भयानक अशा पद्धतीचं पाणी आलेलं आहे. आता रस्त्यावर आपण बघतो, इथं पहा किती पाणी साठलेलं आहे आणि निसरडा झालेला आहे रस्ता. गवत बरचसं उगवलेलं आहे. समोर वाघेश्वराचा डोंगर दिसतोय. अगदी गडप झालेला आहे तो धुक्यामध्ये. आणि इथं समोर काही काटेरी झुडपं दिसतात. अशा पद्धतीचं आपण चाललेलं आहे. रस्त्याने जात असताना अगदी पाय घसरतो का काय अशा पद्धतीची भीती वाटते. पहा, आता घसरलेच असतो, परंतु वाचलो. समोर फार चिखल झालेला आहे आणि धुकं खूप साठलेलं आहे. खंडोबाची टेकडी समोर दिसते पहा. अगदी शेताजवळ आपण आलेलो आहोत. इथं ही शेवग्याची झाडं लावलेली दिसत आहेत आणि इथूनच आपल्याला पलीकडे जायचं आहे. पलीकड आल्यानंतर पहा, धुक्यामुळं शेवग्यांची पानं अगदी पिवळे पिवळे वाटत आहेत. समोर इथं पाणी साठलेलं आहे. हे पावसाचं पाणी साठलेलं, ते लवकर अगदी दिवाळीपर्यंत फुल पाणी असतं इथं. चाललेलं आहे. समोर काही पामची झाडं दिसत आहेत, नारळाची झाडं दिसत आहेत. आमच्या शेजारीच एक नवीन शेतकरी आलेला आहे आणि त्याने ही जमीन विकत घेतलेली आहे आणि ती त्याने डेव्हलप केलेली आहे. तो अगदी माझ्या शेजारचाच शेतकरी आहे, परंतु आमची अजून एवढी काही ओळख नाही. म्हणजे त्याने जमीन घेतल्यापासून मी त्याला एकदाही पाहिलेला नाही, परंतु तो पुणे शहरात कुठेतरी राहतोय असं कळतंय. पण छान डेव्हलप केलेली आहे, सुंदर झाडं वाढवलेली आहेत. छान प्रकारचं एक फार्म हाऊस त्यांनी ते तयार केलेलं आहे. ही पलीकड माझी सोयाबीन लावलेलं. यावर्षी गवत फार कमी आहे. इथून जातो, गार अशा पद्धतीची झुळूक अंगाला लागते. समोर पहा किती गवत वाढलेलं आहे. लगेच 1 महिन्यात किती गवत वाढतंय. आपल्या समोर एक फुलपाखरू आहे, अतिशय सुंदर अशा पद्धतीचं ते उडत आहे, इकडं तिकडं फिरतंय आणि ते फुलावर बसतंय. या फुलावरून त्या फुलावर खेळतंय, बागडतंय. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं शूट त्याने दिलेलं आहे. मनमोहक अशा पद्धतीचं आहे आणि अजिबात घाबरलेलं नाही. अगदी व्यवस्थित पोज देत आहे आणि छान अशा पद्धतीचा त्याचा अगदी एखाद्या हिरोसारखं ॲक्टिव्हिटीज चालू आहे पहा. अगदी दुर्मिळ अशा पद्धतीचा हा क्षण आहे आणि अगदी सहज मला ते पाहायला मिळालं. मला फार आनंद झाला. अशा पद्धतीचं निसर्गात अतिशय दुर्मिळ अशा पद्धतीचे काही क्षण असतात. आता समोर पिवळं फुलपाखरू, परंतु ते अजिबात आपल्याला ठाक लागून देत नाही. ते फार चंचल असतं, ते शांत बसत नाही. रस्त्यातून चालत असताना
गवताचा आवाज होतोय. हवा समोर चाललेलो आहे. हिरवीची झाडं दिसत आहेत. अतिशय सुंदर दृश्य दिसतंय, परंतु गारठा फार आहे. गारठ्यातून आपल्याला पलीकडे जायचं आहे. पाऊस मात्र थांबायला तयार नाही. समोरचा हा आंबा कित्येक पिढ्यानपिढ्या तो तसाच उभा आहे. कित्येक पिढ्या पाहिल्या त्यांच्या. आमच्या आजोबाला पाहिलं, पंजोबाला पाहिलं, तो आंबा तसाच आहे. संपूर्ण माळ रानावर हिरवळ साठलेले आहे. आपण अगदी भातखाचराच्या जवळ आलेलो आहोत. पलीकडचं धुकं जाणवतंय. समोर असलेला तिकोना किल्ला पूर्ण अदृश्य झालेला आहे. दिसत पण नाही. तिकोना, तुंगी हे किल्ले अगदी इथून दिसतात, परंतु ते धुकं एवढं आहे की त्या धुक्यामध्ये पूर्ण विरून गेलेले आहेत. शेतीच्या अतिशय जवळ आलेलो आहे आपण. खाचरातलं पाणी पाहायला मिळालं. किती पाणी, भयानक पाणी आहे. डोंगराचे सतत धार आणि हे पाणी वरून आलेलं खाली. अतिशय विचित्र अशा पद्धतीचं पाणी साठलं. यामध्ये कशी भात लावणी करायची? एवढं पाणी आहे. भयानक प्रकार आहे. समोर दिसतंय ते भाताची रोप आहेत. पूर्ण पाण्याखाली आहेत आणि जवळजवळ आठवडा झाला हे असाच प्रकार चालू. काही सुचत नाही. आतमध्ये कमरे इतके पाणी. हे पाणी कमी व्हायची काय आशा नाही. पाणी वाहतंयच. फोडलं तरी सुद्धा चाललंय, परंतु पाणी काही कमी होत नाही. अतिशय विचित्र अशा पद्धतीचं हा जलाशय एखाद्या तळ्याप्रमाणे आलेला आहे. मातीचा रंग त्या पाण्याला आलेला आहे. फार अवघड आहे. एवढा पाऊस झालेला आहे. या पावसामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? किती पाऊस आहे. या ठिकाणी गवत पहा किती वाढलं. या ठिकाणी तुंबलेलं पाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय पावसाने या ठिकाणी अगदी कहर माजवलेला आहे. समोर आपल्याला दिसतंय जवळच या ठिकाणी असलेलं एक गवत पहा. ह्या वेगवेगळ्या वनस्पती पहा. अगदी हिरव्यागार झालेला आहे. वनश्रीने एक हिरवी शाल पांघरल्यासारखे अशा पद्धतीचं सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गवताचे प्रकारसुद्धा आता फार नवीन वेगळे प्रकार यायला लागलेले आहेत. पूर्वीचं गवत असायचं ते साधं
अशा पद्धतीचं होतं. परंतु आता अतिशय तीक्ष्ण पानांची वेगवेगळ्या प्रकारच्या गवतासारख्या वनस्पती निर्माण व्हायला लागलेल्या आहेत आणि या वनस्पती पायाला टोचतात. अशा पद्धतीच्या किती कापलं तरी असं तुषार उडाल्यासारख्या अशा पद्धतीच्या गवताच्या पाती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. गवताचे गुच्छच्या गुच्छ आणि जाड भरडे अशा पद्धतीचे. या गवतापुढे आपण आपले हात टेकण्यासारखे आहे. गवताचे अनेक प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. एक प्रकारचं गवत नाही, यांची पानं सुद्धा वेगवेगळे. यामध्ये विविधता तुम्हाला दिसेल. आपण आता सोयाबीनच्या जवळ आहे. आता सोयाबीन केलंय, पण सोयाबीनमध्ये किती पाणी फुटलेलं आहे. आता सोयाबीन जगतंय का नाही याची काळजी वाटते. वावरामध्ये सुद्धा भात लावण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. एवढा अवघड आहे. मानवाचं जीवन इतकं अवघड होऊन बसलेलं आहे की शासन याला काय करणार. शासनात पुढे शेतकऱ्यांनी तर अगदी हात टेकलेले आहे. इथं प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्यांची जी काही नुकसान होती, या नुकसानीला कोण जबाबदार, ही नुकसान कोण भरून काढणार आणि शासनापर्यंत कोण जाणार. एवढ्या ओळखी कोणाच्या, ज्यांच्या राजकीय शेतकऱ्यांनी स्वतःचा परंतु इतर अशा पद्धतीचा या शेतकऱ्यांचं कोण भलं करणार. आणि या ठिकाणी जी पावसाने जी दुर्दशा केली, या दुर्दशेला जबाबदार. आता पहा, गावचा पूल आहे. या पुलावरून किती पाणी साठलेलं आहे. या पुलावरून आता थोड्या वेळामध्ये पाणी, आता हे पाणी ओसरलेलं आहे. त्यामुळं आता आपण जाऊ शकतो. पूर्ण काठोकाठ हा ओढा भरलेला आहे. अगदी नदीसारखा बारमाही वाहणारा अशा पद्धतीचा आणि खूप पाणी. हे पाणी कमी नाही होत. या ओढ्याचं नाव विरोळा आहे आणि हा तुडुंब पद्धतीचा वाहत असतो. पाण्यात सुद्धा पाणी असल्यामुळे या ओढ्याच्या पश्चिमेला आडले धरण आहे आणि त्या धरणामुळं या ओढ्या पाण्याची चांगल्या अशा पद्धतीची सोय झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीचं सुद्धा काहीतरी करण्यासारखी स्थिती प्रगती व्हायला लागली. आता गावामध्ये सुद्धा उंच उंच इमारती यायला लागलेल्या आहेत. हा ओढा पहा, किती धबधबा केवढा वाहतो आहे आणि पलीकडे ते महादेवाचं मंदिर अगदी दिसेनासं झालेलं आहे. अतिशय वनश्रीमध्ये ते गडप झालेलं आहे. समोर अगदी महादेवाचं मंदिर आहे, ते आपल्याला दिसत नाही, परंतु यातून हा धबधबा आहे, त्याचे तुषार आहेत, हे फार पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी झूम करून पाहिलं तर ते तुमच्या लक्षामध्ये येईल. खूप तुंबलेलं पाणी पहा. हे पहा, खळखळ अशा पद्धतीचं वाहत आहे. समोरच महादेव मंदिराचा या ठिकाणी कळस दिसतोय. हे पाणी काठ अशा पद्धतीचा हा ओढा भरून वाहतोय.
आतच तुम्हाला काय वाढलेलं दिसतं. जे वाढलेलं होतं ते कधी गोष्ट आहे. पाऊस सारखा चालू आहे. अतिशय पावसामुळे दयनीय अवस्था झालेली आहे. आणि आता लोकांना भात लावणी करायची, परंतु ही भात लावणी कशी करायची हा एक मोठा यक्ष प्रश्न लोकांच्या पुढे उभा राहिलेला आहे. हे रामजी बाबाच्या पादुका या ठिकाणी आहेत की जिथं सुरुवातीला रामजी बाबांचं या ठिकाणी समाधी होती, परंतु नंतर ते पुढं मात्र गावामध्ये करण्यात आले. त्या संदर्भात तुम्ही vilasgaikwad.com या वेबसाईटवर या संदर्भातली बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल. या संदर्भात जे महादुमाळी आहेत यांनी जे लेखन केलेले आहेत, सुमारे 200 वर्षाचा कालखंड आहे आणि त्या काळचं तुम्हाला या वेबसाईटवर पोवाडे आणि ते संपूर्ण आख्यान पाहायला मिळेल. हा कोऱ्हाळा आहे. या कोऱ्हाळ्यावरच रामजी बाबा त्यांचं वास्तव्य बराच काळ असायचं. आता तो धुक्यामध्ये गडप झालेला आहे. तर अशा पद्धतीचा मित्रहो, अशा पद्धतीचा तुम्ही हा पावसाळा पाहिलेला आहे, आषाढ महिना पाहिलेला आहे. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मावळातली शेती म्हणजे हा किती गहन प्रश्न आहे, किती अवघड आहे. या ठिकाणी जी पर्जन्यवृष्टी केवढी आहे याचा विचार या ठिकाणी जनमानसापर्यंत जावा, लोकांना या स्थितीचा अंदाज यावा म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. या ठिकाणी असलेला पाऊस, या ठिकाणची लोकवस्ती, हा समोर कारखाना दिसतोय, संत तुकाराम कारखाना. या कारखान्यामध्ये जी सुधारणा दिसते, या ठिकाणी काही गुराखी आहेत. हे गुराखी रोडच्या कडेलाच आपण चाललेलो आहोत आणि हे गुराखी गुरे राखताना दिसत आहेत. एवढ्या पावसामध्ये सुद्धा. आता आपण या दापोडीच्या नदीवर आलेलो आहोत. अतिशय दुथडी भरून ही नदी वाहते. केवढं पाणी आलेलं आहे पहा. पूर्ण ज्या जलपर्णी वाहून गेलेले हा साफरसचा पूल, ब्रिटिशकालीन पूल आहे. त्या पुलावरून सुद्धा पहा किती पाणी आलेलं आहे. या पवना नदीचं तुम्हाला या ठिकाणचं अतिशय रौद्र रूप पाहायला मिळेल. चला तर मित्रहो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. धन्यवाद.